नमस्कार. स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईलवरून कशा पद्धतीने भरायचा हे आपण पाहणार आहोत. स्क्रीनवरती जी लिंक दिली ती लिंक सर्वप्रथम आपण गुगलवरती जाऊन ती लिंक भरून घ्यावी. लिंक भरल्यानंतर सर्च दाबावे. सर्च केल्यानंतर पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये वरती 3 रेषा दिसत आहेत, त्या ठिकाणी क्लिक करणे. अर्जदार लॉग इन करणे यावरती क्लिक करणे. सर्वप्रथम आपल्याला अर्जदार महिलेचे अकाउंट ओपनिंग करायचे आहे, त्यामुळे आपल्याला क्रिएट अकाउंट या ठिकाणी क्लिक करणे. हे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला अर्जदार महिलेचे फुल नेम आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे. महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकल्यानंतर त्याखाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याखाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. उदाहरणार्थ शीतलचं यस कॅपिटल, बाकीचे स्मॉल लेटर टाकावे. तदनंतर @ टाकावे व 1 2 3 4 असा पासवर्ड तयार करावा. त्याखालती कन्फर्म पासवर्डमध्ये वरती तयार केलेला पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्डमध्ये टाकावा. कन्फर्म पासवर्ड टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. आपला कोणता जिल्हा आहे ते आपण या ठिकाणी टाकावे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी धाराशिव जिल्हा निवडत आहे. तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे तो निवडावा. जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे आपल्याला तालुका निवडायचा आहे. सिलेक्ट तालुकावरती क्लिक करून आपल्याला आपला जो तालुका आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. खालती सिलेक्ट विलेज या ठिकाणी टच करून आपल्याला आपला गाव निवडायचे आहे. नंतर आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन या काउन्सिल निवडायचं आहे. आपण कोणत्या महानगरपालिका हद्दीत किंवा नगर परिषद हद्दीत येतो हे आपल्याला निवडायचं आहे. त्याखाली ऑथोराइज्ड पर्सनवरती क्लिक करून आपल्याला जनरल वुमन हा ऑप्शन निवडायचा आहे. ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला टिक करायचे आहे. नंतर ॲक्सेप्टवरती टच करायचे आहे. खाली जो नंबर दिसत आहे तो आपल्याला इंटर कॅप्चामध्ये भरायचा आहे. हा 6 अंकी नंबर इंटर कॅप्चामध्ये भरल्यानंतर आपल्याला साइन अप करायचे आहे. नंतर नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती आपल्याला वरती आधार नंबर भरायचा आहे. आधार नंबर भरल्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर पुढे आपल्याला व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करून पुढे जायचे आहे. पुढे नवीन पेज ओपन होईल. येथे आपल्याला वुमेन फुल नेम ॲज पर आधार. येथे आपल्याला महिलांच्या आधार कार्डवरील संपूर्ण नाव टाकायचे आहे. आपण XYZ टाकले. पुढे आपल्याला हजबंड या फादर निवडायचा आहे. आपण हजबंड निवडले. त्याखालती आपल्याला हजबंड नेम टाकायचे आहे. हजबंडचे संपूर्ण नाव. त्याखाली मॉडर्न नेममध्ये महिलेचे वडिलांकडील संपूर्ण नाव टाकायचे आहे. खालती आपल्याला मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे. लग्न झालेलं असेल तर मॅरिड टाकायचं, नसेल तर अनमॅरिड टाकायचं. त्याखाली महिलेची बर्थ डेट टाकायची आहे. आधार कार्डवर जी आहे ती बर्थ डेट टाकल्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का असं विचारले आहे. आपण यस वरती टिक करावे. पुढे ॲप्लिकँट्स फुल ॲड्रेसवरती महिलेचा आधार कार्डवरील संपूर्ण पत्ता येथे टाकावा. आधार कार्डवरील पत्ता टाकल्यानंतर खाली आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड हा आधार कार्डवरती दिलेला असतो, तो आपण त्या ठिकाणी टाकावा. पिनकोड टाकल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपण या ठिकाणी निवडावा. जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला तालुका निवडायचा आहे.
आपला जो तालुका आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे। तालुका निवडल्यानंतर पुढे विलेज म्हणजे आपले गाव निवडायचे आहे। आपले कोणते गाव आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे। नंतर आपल्याला म्युनिसिपल काउन्सिल हे सिलेक्ट करायचं आहे। म्युनिसिपल काउन्सिल सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला कॉन्स्टिट्युएन्सी विचारले आहे, म्हणजे आपला मतदारसंघ कोणता आहे हे विचारले आहे। आपला जो मतदारसंघ आहे तो आपल्याला येथे सिलेक्ट करायचा आहे। त्याखाली आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्याखाली तुम्ही राज्य आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभार्थी आहात का, नो निवडायचं इथे। त्याखाली बँक डिटेल्स, बँकेचं नाव टाकायचं आहे। आपली कोणती बँक असेल, SBI, महाराष्ट्र ग्रामीण, जे बँक असेल ते बँकेचं नाव टाकायचं आहे। अकाउंट होल्डर नेम, यामध्ये आपल्याला अर्जदाराचे नाव टाकायचे आहे, जे बँकेमध्ये नाव आहे ते। त्याखाली बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्याखाली कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे। पुन्हा तोच अकाउंट नंबर खाली कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये आपल्याला टाकायचा आहे। त्याखाली IFSC कोड टाकायचा आहे। आपल्या बँकेचा IFSC कोड हा पासबुकवर दिलेला असतो, तो येथे टाकावा। IFSC कोड टाकल्यानंतर खाली आपल्या अकाउंट नंबरला आपले आधार कार्ड लिंक आहे का असे विचारले आहे। या ठिकाणी आपण यस हा ऑप्शन निवडावा। यस निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला आपले डॉक्युमेंट जोडायचे आहेत। पहिल्यांदा आधार कार्ड फ्रंट साईज, आपल्याला आधार कार्डची पुढल्या साईडचा फोटो येथे अपलोड करायचा आहे। आधार कार्डचा फोटो पुढल्या साईडचा अपलोड केल्यानंतर त्याखाली आधार कार्डचा बॅक साईडचा फोटो अपलोड करायचा आहे। बॅक साईडचा फोटो अपलोड केल्यानंतर त्याखाली आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट जोडायचे आहे। त्याखाली आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का असे विचारले आहे। आपण यस हा ऑप्शन निवडायचा। त्याखाली आपल्याकडे जे रेशन कार्ड आहे त्याची फ्रंट साईज म्हणजेच पुढल्या साईडचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे। पुढल्या साईडचा फोटो अपलोड केल्यानंतर त्याखाली आपल्याला बॅक साईडचा फोटो अपलोड करायचा आहे। रेशन कार्डचा बॅक साईडचा फोटो अपलोड केल्यानंतर त्याखाली आपल्याला सही करून हमीपत्र अपलोड करायचं आहे। त्याखाली आपल्याला अर्जदार महिलेचा बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे। नंतर खालच्या साईडला आपल्याला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे। त्याखाली ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र स्वीकारा येथे क्लिक करून शेवटी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून आपली माहिती अपलोड करावी। अपलोड झाल्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून कॅप्चा भरून माहिती सबमिट करावी। अशा पद्धतीने आपण मोबाईलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करू शकतो। माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।